महाबळेश्वर हे असं ठिकाण आहे जे ठिकाण अगदी डोंगर दऱ्यांमध्ये बसलेलं आहे. महाबळेश्वरमध्ये जर पावसाचं सीझन चालू झालं तर तो पाऊस अगदी 5 महिन्याचा असतो आणि या 5 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये खूप इथले जे स्थानिक शेतकरी असतील किंवा स्थानिक माणसं असतील त्यांचे खूप हाल होतात. आता काय झालेलं आहे की या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अशी बरीचशी खोरी आहेत. आता या खोऱ्यांमध्ये राहणारी जी शेतकरी माणसं आहेत त्या शेतकरी माणसांना जर महाबळेश्वर तालुक्यामध्ये काही शासकीय कामं करायची असतील तर तिथून त्यांना यावं लागतं आणि येण्यासाठी सुद्धा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे एसटीचा मार्ग. आणि ती एसटी कधी येते तर सकाळी 7ला येते. त्याचबरोबर काही अशी खोरी आहेत ज्या खोऱ्यांमध्ये एसटी जात नाही. मग तिथून येण्यासाठी मार्ग कोणता तर फक्त पायानं चालत यावं लागतं. तेही 3-3 आणि 4-4 तासाचा प्रवास करून या तहसीलदार ऑफिसला ती माणसं येतात. आणि ही माणसं अशी आहेत जी वयस्कर माणसं आहेत, कारण पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी बरीचशी तरुण पिढी ही बाहेर शहराकडे गेलेली आहेत. म्हणजे शासकीय कामं करण्यासाठी बरीचशी शेतकरी माणसं आहेत ज्याच्यामध्ये वयस्कर असतील, ही माणसं या शासकीय कार्यालयात येतात. आता आल्यानंतर काय होतं की सकाळी 7च्या एसटीला यायचं, आल्यानंतर अगदी 11 वाजेपर्यंत त्या तहसीलदार जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर थांबायचं. कशासाठी तर बाबा साहेब येतील आणि साहेब आल्यानंतर आमची कामं होतील. मात्र ज्यावेळेला 11 वाजता ऑफिस उघडलं जातं, ऑफिस उघडल्यानंतर यांची कारणं चालू होतात. जसं की आज साहेब आले नाहीत, दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती पुन्हा येते तर आज सर्व्हर डाऊन आहे, तिसऱ्या दिवशी साहेब मीटिंगमध्ये गेलेले आहेत. म्हणजे जी शासकीय कामं आहेत ती कामं एका दिवसामध्ये किंवा 2-3 दिवसामध्ये केली जात नाही, तर ती शासकीय कामं करण्यासाठी 6 आणि 8-8 महिने लावले जातात. तर आता ही कामं करून देण्यासाठी जे RPIचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मदत केंद्र सुरू केलेलं आहे आणि त्या मदत केंद्रावरून सामान्य माणसांची कामं करून दिली जातात. तर आपण त्यांच्या केंद्रावरती जाऊया आणि ती कशी कामं करतात हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. चला, तर हे आहे RPIचं मदत केंद्र आणि हे मदत केंद्र चालवणारे हे सर आहेत. सर, हे किती दिवस झालं तुम्ही आता हे चालू केलेलं आहे मदत केंद्र? हे 3रा आठवडा चालू आहे. 3रा आठवडा झाला. आम्ही लोकांच्या सेवेसाठी निशुल्क मदत केंद्र चालू केलेलं आहे. हे 3रा आठवडा आहे. 3ऱ्या आठवड्यामध्ये आतापर्यंत किती लोकांची तुम्ही कामं केली किंवा काय? आतापर्यंत 51 लोक येऊन गेलेत, आम्हाला भेट देऊन गेलेत आमच्या मदत केंद्राला. होय, त्याच्यामधील कामं किती लोकांची झालीत किंवा काय? आतापर्यंत 15 लोकांची आम्ही कामं केली. फायनल काम झालेलं आहे त्यांचं. हो. आता माझ्या पाठीमागे एक आजी दिसत आहेत, या काय कामं घेऊन आलेल्या आहेत या किंवा काय? जी गेले 5 ते 6 महिन्यापासून इकडे चक्रा मारतात. त्यांचं अपंग तत्वाचं सर्टिफिकेट घ्यायचं होतं आणि त्यांना पेन्शन योजना चालू करायची, पण ते अजून काम त्यांचं झालं नाही. ते आता जात होत्या इकडून, आम्ही त्यांना हात केला आणि ते बोलून घेतलं. त्यावेळेस आम्हाला कळालं की एकदम किरकोळ काम आहे, पण त्यासाठी ह्यांना 5 ते 6 वेळा इथं चक्रा मारावा लागतात आणि त्यांना डोळ्यांनी दिसत पण नाही. तुम्ही बघितलं? हो, एक डोळा त्यांचा हे आहे, तर आदू झालेला आहे. तर आम्ही त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करू पक्षामार्फत. होय, पक्ष कोणताही असो, मात्र तो पक्ष काम काय करतो हे देखील आपल्याला तिथे बघणं गरजेचं आहे. तर आता इथे दुसरे काका आहेत, ते देखील आलेले आहेत. त्यांचं सुद्धा काहीतरी काम आहे जे काम गेले 4-6 महिने झालं अडकलेलं आहे. सर, तुमचं काय काम आहे? ना, आपलं रेशन कार्डचं किरकोळ काम होतं. काय काम होतं किरकोळ तरी? नाव ऑनलाईन करायची. नावं ऑनलाईन करायची होती. आणि ह्या कामासाठी तुम्ही किती महिने झाले खेपा घालताय? नाही, खेपा 3-4 खेपा झाले माझ्या. 3-4 खेपा झाल्या. पण कधीपासून हे कामाच्या मागे लागलाय तुम्ही? पावसापासून. मग आता पावसापासून आता उन्हाळा आला, आता मे महिना चालू होईल बघता बघता, म्हणजे 4 महिने तरी झालेच समजा. 4 महिने झाले तुमचं ऑनलाईनचं काम अजून झालेलं नाहीये की तुमच्या राशन कार्ड मध्ये जी नावं आहेत नावं ऑनलाईनला आलेली नाहीयेत. मग आता तुम्ही यांच्याकडे काम करून घ्याल का तुम्ही स्वतः खेपा घालाल? काय तुमचं? आता दिले मी त्यांना, आता इंटिमेशन दिले, ते म्हणजे करून देतो असं तुम्हाला सांगितलं. त्यांनी तुम्हाला पोचपावती दिली नाही? मग ती पोचपावती घेणं कुणाची जबाबदारी आहे? तर आपली जबाबदारी आहे. मात्र जर तिथनं काम तुमचं झालं नाही तर नक्कीच इथे जे बसलेली माणसं आहेत ही माणसं तुमचं काम नक्की करून देणार आहेत. तर मावशी, तुमचं नाव सांगता? हिराबाई बाळासाहेब बेलवशे. कुठून आलाय तुम्ही? पाचगणीहून. आणि या कामासाठी किती महिने झाले खेपा घालताय? 4 हेलपाट झालं ते तुमचं. काहीच कळा ना आम्हाला कुठं जायचं. म्हणजे कोण तुम्हाला समजावूनच सांग ना की तुम्हाला नेमकं करायचं काय आहे? की म्हटलं आम्हाला पेन्शनच हे करायचं. पेन्शन योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरण्यासाठी त्यांनी किती महिने लावलात? आता झाले 2 महिने तर 3 महिने, आज 3रा महिना. आजचा हा 3रा महिना. आता म्हणतात की मार्चची एंडिंग चालू आहे, पण मार्चची एंडिंग चालू व्हायला आता चालू झालेला आहे. याच्या मागे थोडी मार्चची एंडिंग चालू नव्हती ना. तर ते म्हणजे तर पुढच्या महिन्यात तुमचं काम होईल. आता म्हणते तर आता तुमच्या दाखला पाहिजे. कसला दाखला पाहिजे? आता आम्ही चावडीतनं दाखला बी आणला, ते बी आणला. फोटो आणायला सांगितले, फोटो बी आणले. आता काय आणि का नाही तिथनं दाखला घ्यायला सांगितलं, तो बी घेतलाय, ते भरून. आता आम्हाला कळतंय काय? आता आम्ही अंगठा बाजू, आम्हाला शिक्षण नाही, काय नाही.
तर आम्हाला सही येत नाही. आता आम्हाला वाचायचे येत नाही तर काय मी काय लिहून घ्यायचं, कसं घ्यायचं लिहून, असं आहे ना. आता तुम्ही या मदत केंद्रावरती आलेला आहात, इथं तुमचं काम 100% होणार आणि हे जे सर आहेत हे सर तुमचं काम करून देणार याची गॅरंटी मी घेते. तुमचं जे काही काम असेल, जसं की तुम्हाला आता तो अपंगत्वाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे, तुमची जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर हे सर चालू करून देतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणतीही शासकीय कामं करायची असेल तर नक्कीच इथे येऊन या सरांना सांगायचं आणि यांच्या मार्फत तुम्ही ते काम करून घ्यायचं. चालले आता माहिती पडली. आता इथनं किती वेळा इकडे गेलो काय आम्हाला माहिती. आता यांनी बोलावले म्हणून आम्ही चाललो होतो, पण यांनी बोलावले, या सरांनी आम्हाला बोलावलं म्हणून ते आपलं आलो. नक्की तुमचं काम इथं करून दिलं जाईल. आता त्यांनी हेल्पट हे म्हणतात ते सर नाही तर मग तिथं या, तिथे म्हणतात तिथं जा, कुठं जायचं कुठं. हे मदत केंद्र चालू करणारे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांना थोडेसे आपण प्रश्न विचारूया. आता तुम्ही जे मदत केंद्र चालू केलेलं आहे तर याच्यासाठी तुम्हाला विरोध वगैरे काय झाला की नाही? विरोध तर झालेला आहे, आम्हाला शासकीय विरोध झालेला आहे. हा, आम्हाला तहसीलदार साहेबांनी बोलून सांगितलं की या क्षेत्रात इथं आम्ही हा कॅम्प नाही लावू शकत. हा, आणि पण आम्ही लावणार आहे. आम्हाला कामं करायची आहेत लोकांची, आम्हाला जनसेवा करायची आहे. तर चांगल्या कामासाठी जर अडवत असतील तर आम्हाला पण बघायचं ते काय करू शकतो. बरोबर. तुम्ही हे जे काम करताय तर तुम्हाला अडवणूक झालेली आहे. मात्र समजा आता तुमच्यावरती उद्या कारवाई किंवा काय झाली तर आता बरीचशी माणसं या आशेने तुमच्याकडे येणार की बाबा आमचं काम करून देतील. पण आता काही दिवसांनी तुम्ही हा जर कॅम्प बंद केला तर त्या माणसांनी जायचं कुठं? नाही, आम्ही तीव्र निषेध आहे आमचा, जरा बंद करायला लावलं. आम्ही इकडं आमरण उपोषणाला बसू आम्हाला बंद करायला लावलं तर. आता जे सामान्य माणसं आहेत त्या माणसांना तुम्ही काय सांगाल तुमच्या या मदत केंद्राबद्दल? नाही, हा जो मदत केंद्र आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. आणि ज्यांची फार अडचणीतली कामं आहेत किंवा सोपी पण कामं आहेत जी होत नाहीयेत, महिने येत आहेत, जसं आता तुम्ही ज्या बाईट घेतल्या त्याच्यात तुम्हाला कळालं असेल 4-4, 5-5 खेपा झाल्यात लोकांच्या. तर आम्ही 2 खेपांमध्ये करू असं आम्ही एक आवाहन करतो लोकांना. लवकरात लवकर करू आम्ही. दुसरा एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की आता बघायला गेलं तर बरेचसे पक्ष आहेत, बरेचसे कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांना किंवा त्या पक्षाला का असं सुचलं नाही की बाबा आपण ही एखादं मदत केंद्र चालू करावं, आणि ही कल्पना तुम्हाला कशी काय सुटली आणि तुम्हाला का असं वाटतं की आपण सर्वसामान्य माणसांची मदत करावी? काय झालं, गेल्या 1 वर्षापूर्वी आम्ही महाबळेश्वर तालुक्यामध्ये जे काही अनधिकृत बांधकामं चाललेत, निसर्गाची जी हानी होते त्या संदर्भात आम्ही इथे 3 दिवस उपोषण लावलं होतं. त्या 3 दिवसाच्या उपोषणामध्ये कांदाट खोऱ्यातली माणसं सकाळी 7 वाजताच्या गाडीने यायची आणि 10:30-11 वाजता त्यांना सांगायचे की आज साहेब येणार नाही, तुम्ही उद्या या. आणि ती जी माणसं यायची त्यांचं कमीत कमी 60 ते 70 असं वय असायचं. त्यांची ती सगळी दुःख आम्ही बघितली. आणि बहुतेक या ठिकाणी जो काय परिसर आहे आपला महाबळेश्वरचा, हा कांदाटी खोऱ्यासारखा एकदम दुर्गम भाग आहे. तिथं फोनचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टीची अडचण. तेव्हा आमच्या टीमनी सगळे आमचे ज्येष्ठ नेते अशोक बापू गायकवाड, आमचे तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ, आमचे जिल्ह्याचे नेते मिथुन तळवरकर, आमचे शहर अध्यक्ष आणि आम्ही स्वतः भोसले, आम्ही सर्वांनी हा विचार केला की आपण पक्षाची कामं करतो, सगळी करतो, पण ह्यांच्यासाठी काम करणे हे आपल्याला समाजाचं एक बांधील आणि समाजाला आपण काहीतरी यांना देणे. म्हणून हा आज आम्ही या ठिकाणी गेले 3-4 आठवडे झाला हा मी इथं एक उपक्रम राबवलाय. राहिला विषय आमच्यावरती गुन्हे दाखल होतील, आमच्यावर केसेस होतील. आजपर्यंत जर इतिहास बघितला, समाजाच्या कामासाठी ज्यांनी गुन्हे दाखल केलेत आज त्यांचा इतिहास झालाय. आणि आज तो इतिहास करण्यासाठी आम्ही हे पहिलं पाऊल उचललंय. आमच्यावरती गुन्हे दाखल व्हावे हे आमची तहसीलदार साहेबांना मनापासून नाही तर इच्छा आहे आमची की त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल करावा. याचं कारण असं, आजपर्यंत जे काही इतिहास घडला हा जेलमध्ये गेल्यावरच घडलाय. आरपीआयचा इतिहासही जेलमध्ये गेल्यावर घडेल. आज तुमच्या मार्फत आज तुम्ही आमच्या ठिकाणी या ठिकाणी आलात, त्यामुळे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या टीमच्या तर्फे आम्ही तुमचं स्वागतही करतो, अभिनंदनही करतो आणि धन्यवादही मानतो की आज तुम्ही एवढ्या तालुक्यातून एकही आम्हाला या ठिकाणी विचारायला आलेला, एवढे पत्रकार आहेत, एवढे न्यूज चॅनल आहेत, पण कोणी आम्हाला विचारायला आलं नाही की तुम्हाला ही इथं रस्त्यावर बसायची वेळ का आली. पण आज तुम्ही आम्हाला ही जी म्हणजे आम्हाला जो काय सहकार्य केलं, आम्हाला हे जे काही प्रश्न विचारले, लोकांची जी काय अडचणी घेतल्या, तुमच्या या सर्व गोष्टीला आम्ही खरंच मनापासून आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला अशीच मदत करावी ही आम्ही तुम्हाला म्हणजे मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. कुठून आलाय सर? मी कांदाटी मधून आलेलो आहे, लामस गाव मधून. मग आता तुम्ही काय काम घेऊन आलेले आहात इथे? रेशन कार्डाचे काम आहेत, उत्पन्न दाखल्याचे काम आहेत, परत मुलांसाठी डोमाशेल लागतात आता काम,
आणि भागातल्या 4-5 जण आलेले आहेत की त्यांचे पण रेशन कार्डाची कामं थांबली होती. म्हणलं ठीक आहे, का थांबतात ते बघूया आम्ही. त्याच्यावरती झाली आता चर्चा, ती गेलेत फॉर्म भरून. बघूया आता त्याच्यामध्ये अजून काय दुरुस्त्या काढतात त्या. आता ते रेशन कार्डचं जे काम आहे त्या कामासाठी झाले किती महिने खेपा घालताय किंवा काय? ते जवळजवळ 2 महिने झाले खेपा घालतात. 2 महिने झाले खेपा घालतायत. आणि मग आता हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे काम दिलेलं आहे तुम्ही काही कसं काय? नाही, चालू आहे आता, त्यांच्याकडे देणारच आम्ही. आमचेच आहे, त्यांच्यावर आम्ही देणार आणि आम्हाला खात्री आहे त्यांच्याकडनं मिळणार आम्हाला काम. बाकी आता तहसीलदार ऑफिस मध्ये जे कर्मचारी आहेत ती वेळच्या वेळी काम करत नाही, त्यांच्यासाठी काय तुमचं? तहसीलदारीमध्ये महाबळेश्वर तहसीलदार म्हणलं ना की आयुष्याचा कंटाळा आहे. हे महत्वाचं माझं सांगायचं तात्पर्य आहे की काही दिवसापूर्वी आम्ही दोन्ही युतीनं पण आम्ही 2 वेळा धाड मारलेले आहेत. तहसीलदार कुठं गावली, डाब्यावनी गावली, असे पण पहिले प्रकार घडलेले तिथं. असंच आजचीच गोष्ट नाहीये, हे पहिल्यापासूनच घडत आलेलं आहे. पहिल्यापासूनच घडत. म्हणजे थोडक्यात सर्वसामान्य माणसांना कसं छळलं न्याय जातं? नाहीये. न्याय नाही आणि छळलं कसं जातं या शासकीय कामांच्या निमित्तानं, ते इथे आपल्याला स्पष्ट दिसतं. तर धन्यवाद तुमच्या या समस्या आमच्या पत्रकारांनी जर खरोखर आम्हाला जागा दिली आणि आम्हाला जागृत जर यांना आली तर खरोखर आम्ही तुमचे धन्यवाद मानू. आणि त्या धन्यवाद मानण्यासाठी मी माझ्या भारतीय जनता पार्टी सन्मयक म्हणून सातारा जिल्हा राम डेबे म्हणून तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात काय तर जे म्हणतात ना की सरकारी काम आणि 6 महिने थांब, भले 6 महिने थांबता येईल, मात्र ते काम कशा प्रकारे करायचं आहे, त्या कामाला किती दिवस लागणार आहेत, त्याचबरोबर ते काम कधी होईल, या जर सर्व गोष्टी व्यवस्थित जर जे तहसीलदार ऑफिसमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी जर समजावून सांगितलं तर नक्कीच जो सामान्य माणूस आहे, जो शेतकरी आहे, तो स्वतःची कामधंदा सोडून असा सारखा हेलपाटा मारणार नाही. तर आता हे आरपीआयचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे मदत केंद्र चालू केलेलं आहे. महाबळेश्वर तालुक्यातील जी काही दऱ्याखोऱ्यांमध्ये बसलेली गावं आहेत आणि त्या गावांमध्ये राहणारी जी माणसं आहेत त्यांना एक विनंती आहे, तुमची जी काही शासकीय कामं आहेत ती शासकीय कामं या मदत केंद्रावरती तुम्ही येऊन सांगा आणि तुमची ती शासकीय कामं हे मदत केंद्र नक्कीच करणार आहे. शिवाय आताची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं अशीच मदत केंद्र सुरू करावीत आणि जी सामान्य माणसं आहेत शिवाय जी वयस्कर माणसं आहेत त्यांची मदत करावी, हीच मी तुम्हाला विनंती करते.